नमस्कार मंडळी, मी सिद्धी साखरमणी वाईफच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी आली आहे आमच्या हरकुळ बुद्रुक या गावी आणि इथे आहे रवळनाथाचं मंदिर, श्रीदेव रवळनाथाचं मंदिर. आणि हा आमच्या गावचा चव्हाटा आहे. आणि इथे दरवर्षी हे पहा, आणि इथे दरवर्षी वार्षिक शिमगोत्सव साजरा होतो. आणि या शिमग्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात 7 दिवसाचे. तर आज या ठिकाणी ओम कलेश्वर ट्रिक्सिन ग्रुप नेरूर कुडाळ यांचा विविध चलचित्र आणि देखावे यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर या कार्यक्रमाचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आस्वाद घेणार आहोत. चला पाहूया. हां, तर मंडळी, आज आपण जो कार्यक्रम पाहणार आहोत, विविध चलचित्रे आणि देखावे, त्याची तयारी इथे पाठीमागे चालू आहे. आणि आपल्या गावचे गावकरी आहेत, तर ते आपल्याला या कार्यक्रमासंदर्भात माहिती देतील थोडीशी. तर आपण त्यांना विचारूया. काका, जरा तुम्ही सांगू शकता ना की कसं काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे ते? आमचा मौजे हरकुळ बुद्रुक जो गाव आहे हा कणकवली शहरापासून एकदम जवळ आहे. विशेषतः फार मोठी परंपरा असलेला हा हरकुळ बुद्रुक गाव. आणि विशेष सांगायचं म्हणजे या गावामध्ये हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही धर्माचे लोक आणि बौद्धसुद्धा आहेत. अरे वा, छान. मोठ्या प्रमाणात आहेत आणि गुण्यागोविंदाने राहतात. आपला कार्यक्रमसुद्धा अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज सुद्धा तुम्हाला दिसेल की इतर धर्माचे लोकसुद्धा या ठिकाणी आलेले असतील. आणि हा जो कार्यक्रम आहे हा परंपरेने चालत आलेला कार्यक्रम आहे. आमच्या गावामध्ये विशेषतः शिमगोत्सव आणि नवरात्रोत्सव हे मोठे कार्यक्रम होतात गावात. आणि त्याच्यापैकी शिमगोत्सव हा कार्यक्रम 7 दिवस चालतो. आणि हा 7 दिवस चालताना होळी पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही गावहोळी आणतो प्रथमतः, त्यावेळी गावातले सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्या झाडाची, त्या वृक्षाची त्या ठिकाणी पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर ती होळी तोडल्यानंतर सर्वजण वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात तिथपर्यंत रवळनाथ मंदिराच्या म्हणजे चव्हाटा हे ठिकाण आहे या ठिकाणी घेऊन येतात. आणि आल्यानंतर सर्वजण रात्री 12 वाजता पुन्हा एकत्र येऊन 12च्या नंतर ती होळी उभी केली जाते. दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने आमच्या गावचे जे देवस्थानाचे जे अवसर आहेत ते अवसर या ठिकाणी काढले जातात. त्यांना विनंती केली जाते. आणि गावचे जे मानकरी आहेत, विशेषतः अण्णा गावकर आहेत, हे गावच्या 12-5 मानकऱ्यांपैकी प्रमुख आहेत. या ठिकाणी सर्व त्या देवस्थानची प्रथमतः व्यवस्था बघतात. ते अवसर आल्यानंतर गावच्या रक्षणासाठी या ठिकाणी प्रार्थना केली जाते. आणि देवांच्या मान्यतेनंतर त्या ठिकाणी त्या होळीची सर्वजण भेट घेतात, गळा भेट घेतात आणि इथला कार्यक्रम संपतो. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री या ठिकाणी आमच्या गावातील जे मांड आहेत, पारंपरिक मांड, त्या मांडावरची जे चालणारे तमाशे आहेत ते तमाशे या ठिकाणी येतात. त्याच्यामध्ये आत्ता पहिल्यांदा आमच्या टेमबॉडीचा तमाशा येतो. त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे सोनारवाडीचं रोंबाट लागतं. त्यांचा तमाशा नसतो, पण पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी रोंबाट लावलं जातं. आणि त्याच्यानंतर जंगमवाडीचं या ठिकाणी तमाशा होतो. आणि या तमाशामध्ये पारंपरिक पद्धतीने नृत्य केलं जातं. पूर्वीच्या काळात राधाकृष्ण किंवा गोपिका, कृष्ण सुदामा यांची जे खेळ होते हे खेळ दाखवले जातात. पण अलीकडच्या काळामध्ये आमची बरीचशी मुलंही मुंबईला असल्यामुळे नोकरीच्या निमित्ताने सगळ्यांनाच काही या कार्यक्रमाच्या वेळी यायला मिळत नाही. आणि मग हे थोड्याफार प्रमाणात जे पूर्वीचं मोठं स्वरूप होतं ते आता थोडं बदललेलं आहे. आणि थोड्या प्रमाणात ते कार्यक्रम केले जातात. या ठिकाणी ही जी होळी आहे त्याच्यानंतर कसालकरवाडी ही या ठिकाणी आपलं रोंबाट सादर करते. अगदी फटाके मोठमोठ्या जोरजोरात ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या गजरात या ठिकाणी त्यांचा तो कार्यक्रम होतो. आणि इथला त्या दिवशीचा कार्यक्रम संपतो. पण हे करत असताना आमच्या गावात जी उत्सव कमिटी आहे, आम्ही अलीकडच्या काळामध्ये की गावाचे तरुण मंडळ आहेत, जे उत्साही, जे देवाला मानणारे आहेत, ज्यांना हिंदू धर्माबद्दल आदर आहे, अशा लोकांनी एकत्र येऊन एक गावामध्ये चांगल्या प्रकारचं हिंदू धर्माचं वातावरण तयार व्हावं या दृष्टीने खेळ कसं म्हणजे या ठिकाणचे कार्यक्रम कसे चांगले होतील. मग तो नवरात्रोत्सव असू देत किंवा आमचा होळीचा उत्सव असू देत. आणि त्याच हेतूने मागच्या वेळी आम्ही दशावतार नाटक ठेवलेलं होतं.
त्याच्यानंतर दुसऱ्या रात्री आमच्याकडे हे होतं म्हणजे जादूगार अवधूत रत्नागिरी यांचे जादूचे प्रयोग होते. आणि आज भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी श्री मुडेश्वर मित्रमंडळ कसालकर वाडी, विशेषतः त्याचे जे प्रमुख आहेत, सांगायला हरकत नाही, आमच्या गावचे सरपंच आनंदराव ठाकूर आहेत, प्रमोद परब आहेत, निर्गुण आहेत, त्याच्यानंतर मंचेकर आहेत, तावडे आहेत, अशी अनेक मोठमोठी माणसं त्या वाडीमध्ये आहेत, जुनी जाणती. पूर्वीच्या काळ तर असा होता की या ठिकाणी ते चालत यायचे. म्हणजे आम्ही लहानपणी पाहिलेलं आहे, आमच्या कोणतीही वाहनाची सोय नव्हती, एखादी मिळेल तर बैलगाडी, या ठिकाणी चालत येऊन तो जो काय आपला कार्यक्रम असेल तो करायचा. म्हणजे आत्ता जर पाहिलं तर कणकवलीच्या सीमेवरती वाडी आहे, कसालकर वाडी, तिथून चालत यायची, तो कार्यक्रम करायची, पुन्हा आपल्या घरी चालतच जायची. आज त्यांची सगळी जी मुलं आहेत, ही मुलं आपल्या वाडवडिलांची जी म्हणजे त्यांनी जे करून ठेवलेलं आहे, जी धार्मिक म्हणजे प्रकार आहेत किंवा धार्मिक विधी आहेत, धार्मिक संस्कार आहेत, त्याची जपणूक करण्याचं काम या मंडळीने केलं आहे. त्यांना असं वाटलं की आपण सुद्धा एक भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करावा. आज ही 6वी रात्र आहे या ठिकाणी. आणि एक वैशिष्ट्य आमच्या गावचं असं आहे की आमच्या गावात 5 वाडीचं एक मांड आहे. ज्यावेळी इथे कार्यक्रम असतो त्यावेळी कोटेश्वर शाळेजवळ म्हणजे भाट दुकानावर तिथे बंद असतो कार्यक्रम. उद्या त्यांच्याकडे कार्यक्रम असणार, म्हणजे एक दिवस आड करून. ती गावची परंपरा आहे आणि त्यामुळे इथे 3 दिवस आणि तिकडे 3 दिवस अशा प्रकारचा कार्यक्रम होऊन अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या गावात हा शिमगोत्सव साजरा होतो. गावातील बरीचशी मंडळी या ठिकाणी आनंदाने येतात, नाचतात, बागडतात. मोठ्या प्रमाणात लॉटरीसुद्धा या ठिकाणी स्वघोषीनं लोक ठेवतात. राजू पेडणेकर आमच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जे देणगीर आहेत, जे इच्छुक आहेत, जे काहीतरी बुवा देवासाठी किंवा इतर देणगी म्हणून देणार आहेत, त्यांच्यामार्फत या ठिकाणी लॉटरीसुद्धा ठेवलेली आहे. म्हणजे लॉटरी म्हणजे काय, मोफत लॉटरी, त्याच्यामध्ये लकी ड्रॉ, त्याच्यामध्ये आलेल्या माणसाला किमान एखादी वस्तू मिळते. असे जवळ 25-30-50 लोकांना लॉटरी मिळते. लोकही आनंदात जातात. आणि हा आमचा कार्यक्रम अतिशय चांगला झाल्यानंतर वर्षभर आम्हाला हे टॉनिक मिळतं. आमच्यासाठी हे टॉनिक आहे. आणि रघुनाथाची गांगेश्वर, लिंगेश्वर म्हणा, मुडेश्वर, कोटेश्वर, सिद्धेश्वर, जंगमेश्वर आणि सर्व देवदेवता आहेत. पावणादेवी आहे, काळकादेवी आहे, नवलादेवी, विठ्ठलादेवी आहे, या ठिकाणी भवानी देवी आहे, इकडे पटकी देवी आहे. खूप मोठ्या देवदेवता आमच्या गावामध्ये आहेत. त्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आणि सर्वजण गुणागोविंदाने हा कार्यक्रम साजरा करतो. आपण सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आम्हाला या ठिकाणी आमचे विचार व्यक्त करण्याची संधी दिलीत, याबद्दल मॅडम तुमचे सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. आणि या कार्यक्रमाला अनेक लोकांची उपस्थिती आज असणार भरपूर. आज तुम्ही प्रत्यक्ष बघणार आहात म्हणजे कशी म्हणजे आनंद घेणार आहे सगळे. हो हो, आणि तुम्ही पण दुसऱ्यांना आनंद देण्याचं आनंद देण्याची. हो हो. आणि आम्हाला तर असं वाटतं की दुसऱ्या आपण आपला आनंद दिला ना की आपला तो आनंद वाढतो. बरोबर, 10 पटीने वाढतो तो. असं आहे ते. आणि म्हणून अतिशय खेळीमेळीत म्हणजे मान पान सगळ्यांचे सांभाळून हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा इथे वाद नाही, क्लिश नाही, काही नाही. ही तरुण मुलं आता तुम्ही बघितलं असेल, ही सगळी लाईटिंग ताबडतोब केलेली आहे. काय म्हणजे बदल करावा लागला आज हा कार्यक्रम असल्यामुळे. 20-25 तरुण मुलांनी ते पटकन सगळं केलं. त्यासाठी कुणाला काही द्यावंही लागत नाही. आणि विशेषतः नित्यानंद चिंदरकर, मगाशी मी त्यांचं नाव म्हणजे माझ्याकडून राहून खरोखर मेहनत करतात, प्रचंड मेहनत. एखादा कार्यक्रम आहे म्हटला की त्या कलाकारांची जेवणाची व्यवस्था करणे, इथली सगळी व्यवस्था करणे, त्यांना लागणारं सगळं साहित्य पुरवणे. आणि एवढं करत असताना ही व्यवस्था करताना कार्यक्रमसुद्धा नियोजनपूर्वक व्हावा याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. आम्ही सगळे असतोच, मानकरी ज्या होते, पण या ठिकाणी विशेषतः राजू पेडणेकर सरपंच आणि आमचे नित्यानंद चिंदरकर हे कार्यक्रम संपेपर्यंत थांबलेले असतात. काय त्यांचा कुठल्याही विचारांचा मान नाही, पण परमेश्वराने त्यांना एवढं दिलेलं आशीर्वाद दिलेले आहे, त्या आशीर्वादाच्या जोरावर हे सगळं चाललेलं आहे. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे धन्यवाद. तर मंडळी, आपण पाहिलं, आपल्याला काकांनी सांगितलंय, बऱ्यापैकी माहिती त्यांनी दिलेली आहे आजच्या कार्यक्रमाची. तर आपण आता हा कार्यक्रम सुरू होणार आहे थोड्याच वेळात, तर तो आपण यापुढे पाहूया. तर मंडळी, आपण आता जे विविध देखावे आणि चलचित्र पाहणार आहोत या कार्यक्रमामध्ये, तर त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी ही बघा अशी चाललेली आहे. खूप सुंदर तयार झालेत हे सर्वजण, तुम्ही पाहू शकता. त्यांचे मेकअप आणि त्यांचं ड्रेसिंग पण खूप सुंदर आहे बघा.
कलर काम चालू आहे. हे बघा इथे पण रंगकाम चालू आहे, त्याचा मेकअप वगैरे चालू आहे. ताई, हा कार्यक्रमाचा चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला हा किती वेळ तयारी करावी लागते? म्हणजे आता किती वेळापासून तुम्ही ही मेकअप वगैरे चालू आहे? 3 तास. हा, तर 3 तास झाले यांचा मेकअप चालू आहे. म्हणजे किती मेहनत आहे बघा याच्या पाठीमागे. त्यानंतर आपल्याला छान छान कार्यक्रम पाहायला मिळतात. चित्र अजून खूप असं तिकडे अच्छा, म्हणजे अजून पण तयारी करायची आहे. तिथे बांधायचे अजून ओके. तिथे रंगायचे, तिथे न्यायचं. हा, हा. ते मुखाच्या आहेत त्यांची लावायची असतं ना. रंग देवता श्री गणरायाला नतमस्त हो, श्री रवळनाथ पंचायतन चरणी लीन हो, श्री कलेश्वराचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. कैलासवासी श्री आनामेस्त्री ग्रुप नेरूर आणि ओम कलेश्वर ट्रिक्सिंग ग्रुप नेरूर या शिमगोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला आमचे मित्र श्री प्रमोद परब आणि सन्माननीय श्री सरपंच आनंद ठाकूर आणि मुंडेश्वर मित्रमंडळ हळकूळ बुद्रुक कसालकरवाडी यांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं मी आभार मानून या ठिकाणी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल याच कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी नेरूरच्या गावड्यांच्या रोमटातील आमच्या सुतारांचा मांडव उत्सव आम्ही सादर करतो. तोच मांडव उत्सव या ठिकाणी आम्ही सुरुवात करत आहोत. नेरूरचा मांडव उत्सव. अमावरी कृपाकरी विनायका 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 गणनायका. विनायका
गणपती गणपती अक्षरही जाणत गणपती
करूया संघाते, ध्यान करूया संघाते, ध्यान करूया संघाते. होईल विवादया संघाते, होईल विवादया संघाते. भक्तासाठी धावून येतो, भक्तासाठी पहिला तो, भक्तासाठी धावून येतो.
दारी रंगला खेळ शिमग्याचा Thank
आणि श्री कृष्णाच्या हातून कंसात ओढ होणारी आकाशवाणी ऐकतात. कंसानं आपल्या सैन्यात असणारे मायावी दैत्य अभासूर बगासूर आणि हा आलाय कगासूर कावळ्याचं रूप घेऊन कगासूर आलाय. श्रीकृष्णाचा शोध घेतोय. त्याच्या मस्तकी मोरबी, त्याच्या कंठी भोंगडी, त्याच्या हाती काठी.
धन्य अंजनीच्या सुता तुझे नाव हनुमंत तुझे नाव हनुमंत तुझे नाव हनुमंत धन्य अंजनीच्या सुता धन्य अंजनीच्या सुता
चलचित्र पाहिलं, ते चलचित्राच्या आपण जे एवढे सुंदर सुंदर कार्यक्रम पाहिले, तर त्याचे हे ओनर आहेत. तुमचं नाव काय दादा? माझं नाव प्रवीण सूर्यकांत मेस्त्री. प्रवीण सूर्यकांत मेस्त्री. ओके, नेरूर कुडा ना? हां. तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया ते हे कार्यक्रम कुठे कुठे सादर करतात आणि कसे असतात. तर सांगा तुम्ही. नमस्कार, मी प्रवीण मेस्त्री, नेरूर आमचे गाव. कलेश्वर मंदिर नेरूर. कलेश्वराची कला आणि ती कला आम्हाला कलेश्वराकडून भेटली. ती कला आम्ही जोपासत आहोत. पुरवणकार ही कला आम्ही जोपासत आहोत. आमचा हा जो शिमगोत्सव आहे 73 नंबर आणि या साईड मधलं तिकीट पाहिजे 73. आमचे आजोबा पंजोबा त्यापासून आम्हाला मिळालेली ही कला आहे. त्याच कलेच्या जोरावर आज आमचं नाव लौकिक ह्या कलेश्वर देवाने आणि इतर गावात ज्या ज्या गावात आम्ही जातो त्या त्या देवाने आमचं नाव लौकिक मिळवून दिलेलं आहे. आणि आजपर्यंत ही कला नेरूर गावात मर्यादित होती, पण त्याच कलेश्वराने आम्हाला गोवा, मुंबई, त्यानंतर उस्मानाबाद, कर्नाटक इथपर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहे त्या तिकडच्या देवांच्या सेवेसाठी. बऱ्याच ठिकाणी तुम्ही कला सादर करताय. तर आज जी तिकीटं वितरित केलेली आहेत, कार्यक्रम त्या आपण इथे तिकीटं सादर आपल्याला केलेला आहे. बघायचे तर आहे. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून ही कला सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर चल, थँक्यू. छान.